असं म्हणतात की तेलाला वास नसतो, पण तुम्ही लाकडी घाण्याचं प्रत्येक तेल वापराल ना तर तो जो बियाण्याचा स्मेल आहे ना तो तुम्हाला तेलाला मिळणार. ही त्याची अजून एक प्युरिटी ओळखायची अजून एक पद्धत आहे. या तेलाला काहीच म्हणजे मिक्सिंग तर काहीच नाहीये. जे बियाण्यामध्ये जे न्यूट्रिशन व्हॅल्यू येतात ना तेच आपल्या तेलामध्ये उतरतं. आणि काही याला कोल्ड प्रेस ऑइल बोलतात. प्रोसेस करताना ते थंडीचं तापमान थंडच राहतं, त्यामुळे त्यातलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू काही कमी होत नाही. आपल्या नॉर्मल रिफाईन ऑइल मध्ये आणि लाकडी घाण्याच्या तेलामध्ये प्रत्येक तेलामध्ये थिकनेस खूप असतो, ते खूप घट्ट असतं. आणि ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी बघाल ना, ह्याच्यात थोडी ट्रान्सपरन्सी आहे कारण का या बियाण्याच्या त्या तेलामध्ये ट्रान्सपरन्सी असते. पण ही रिफाईन ऑइलची तुम्ही कम्पेअर करा ना तर ह्या आणि त्यामध्ये खूप फरक आहे. ही तुम्हाला थोडा थिक आणि ह्याच्यामध्ये थोडासा आणि गाळ असतो याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये नाही येतो आपला सेटल झालाय, मोस्टली शेंगदाणा आणि ह्याच्यामध्ये थोडासा गाळ तुम्हाला दिसेल खाली. हे ओरिजिनल आहे. ज्यांना कोणाला घरामध्ये तुमच्या हार्टचा प्रॉब्लेम असेल त्यांनी, किंवा ज्यांना कोणाला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर बऱ्यापैकी तुमचा कंट्रोलमध्ये राहतो कोलेस्ट्रॉल. हे वापरल्याने तुम्हाला खरंच कोणता त्रास होत नाही. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. मंडळी, आज मी दादरला आलेली आहे आणि दादरमध्ये असं काहीच नसतं की जिथे मिळत नाही. दादरमध्ये हे सगळं मिळतं. दादर हे खरेदीचं माहेरघर आहे. मी नेहमी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते. आणि आज मी दादरला काय दाखवणार आहे तर दादरला तुम्हाला लाकडी घाण्यावरचं शुद्ध तेल कुठे चांगलं मिळतं, चांगल्या क्वालिटीचं मिळतं, स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतं आणि एकदम ओरिजिनल कुठे मिळतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. पण मी आज जाणार कुठे तर मी आज दादरच्या स्वामिनी या दुकानामध्ये जाणार आहे. आता हे स्वामिनी हे दुकान कुठे आहे दादरमध्ये तर सगळ्यात आधी तुम्हाला दादर वेस्टला यायचं आहे. त्याच्यानंतर डीएल वैद्य रोडला तुम्हाला यायचं आहे, म्हणजेच स्वामींच्या मठाच्या गल्लीमध्ये. प्रसिद्ध आहे ही गल्ली खूप. सो या मठाच्या गल्लीमध्ये तुम्ही आलात ना की सुरुवातीलाच म्हणजे मठ हा मागे राहिला, पण जिथे ही गल्ली सुरू होते तिथेच तुम्हाला ना जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स दिसेल. त्याच्याच बाजूला मॉन्जिनीस आहे. याचबरोबर त्याच्या अगदी अपोजिट साईडला सगुणा बाग आहे. हे सगळे प्राईम लोकेशन्स आहेत. तिथूनच मी सुरुवात करते. कसं जायचं हे तुम्हाला दाखवते. स्वतः जगन्नाथ पेडणेकर पासून आपण चालत जाणार आहोत. सरळ चालत जायचे. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला सानवी हे हॉस्पिटल दिसणार आहे. इथे क्लिनिक दिसणार आहे सानवी. सो सानवीच्या अगदी अपोजिट साईडला एक छोटंसं आउटलेट ओपन झालेलं आहे नुकतंच आणि त्यांच्याकडचं लाकडी घाण्याचं तेल जगप्रसिद्ध आहे. पण त्यांचं दुकान खूप जुनं आहे दादरमधलं, पण त्यांनी लोकेशन चेंज केलं आता. सो राईट हँड साईडला स्वामीने हे दुकान आहे. लाकडी घाण्याचं शुद्ध तेल त्यांच्याकडे मिळतं. आपण आतमध्ये जाऊयात आणि त्यांच्याकडचं सगळं तेल आपण आज एक्सप्लोर करूयात. चला या. तर आता आपण स्वामिनीमध्ये आलेलो आहोत आणि स्वामिनी हे दुकान खूप जुनं आहे दादरमधलं, पण लोकेशन चेंज झालेलं आहे आणि खूप छान क्वालिटीचं तेल तुम्हाला यांच्याकडे पाहायला मिळतं. खूप रिझनेबल रेटमध्ये असतं, म्हणजे बाहेरच्या किमती तुम्ही घेतात त्याच्यात आणि ह्याच्यात जमीन आसमानचा फरक असतो. मुळात हे शुद्ध ऑइल असतं. हे तुम्हाला वेगळं सांगायला नको, कारण की स्वामिनी तेल गेले अनेक वर्ष मी माझ्या घरी वापरते आणि मला खूप आवडतं हे तेल. याच्यामध्ये खूप जास्त आपल्याला शरीराला फायदा असतो. म्हणजे जेवढं मला मुळात हेच म्हणायचं की तेल कोणतंच चांगलं नसतं, पण लाकडी घाण्यावरचे शुद्ध तेल असतं. त्याच्यामुळे केमिकल्स फ्री जर ऑइल तुम्हाला हवं असेल तर स्वामिनीमध्ये मिळतं. दादा, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये. आता काय आणलंय नवीन, कोणतं नवीन आणलंय का किंवा काय नवीन? म्हणजे आता सध्या आपलं लोकेशन चेंज झालंय आणि आपण आता इकडे मशीन पण चालू केली आहे. समोर तुम्ही बघू शकता. आणि आपले तेल आहेत, तर तेल तुम्हाला समोर निघताना दिसेल कोणतं तेल निघतंय काय वगैरे. आपले 6 प्रकारचे तेल आपण काढतो, तेच आपले अवेलेबल आहेत. स्टार्टिंग प्राइस काय आहे? स्टार्टिंग प्राइस आपल्याकडे 200 ml ही 60 ml आहे. बदामाचं तेल आहे, हे 160 रुपये. आणि 200 ml चं आपलं राई तेल आहे,
राईचं तेल आहे ते 100 रुपयापासून चालू आहे. 100 रुपयापासून प्रत्येक तेलाची रेट्स वेगवेगळे आहेत. अच्छा, हे जे 200 ml चं तेल आहे ह्याच्यामध्ये कोणतं पण घेतलं तर 100 रुपयाला मिळतं? कोणतं पण नाही, प्रत्येक तेलाचा रेट वेगळा आहे का? ओके. याच्यामध्ये 200 ml जर आता प्रत्येकाला तुमच्याकडचं थोडंसं तेल पहिलं स्टार्टिंगला ट्राय करून बघायचं असेल, तुम्ही ही छोटी बॉटल घेऊ शकता. आणि याचमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या प्रकारचे तेल आहेत छोट्या बॉटल्स मध्ये? 200 ml मध्ये बघा तुम्हाला तीळ भेटेल, खोबरं भेटेल आणि राई भेटेल. ओके. हे जेवणात आपण वापरू शकतो? हा, जेवणात पण वापरू शकतो तुम्ही, मालिशला पण वापरू शकता किंवा डायरेक्ट खाऊही शकता. असं आपण ड्रेसिंग करतो ना सलाड वरती वगैरे, तसंही तुम्ही प्रत्येक तेल पण वापरू शकता. असं आहे. हे लाकडी घाण्याचं एवढं शुद्ध तेल आहे की तुम्ही ते कच्चंही खाऊ शकता. कच्चंही खाऊ शकता. या तेलाला काहीच म्हणजे मिक्सिंग तर काहीच नाहीये. जे बियाण्यामध्ये जे न्यूट्रिशन व्हॅल्यू येतात ना तेच आपल्या तेलामध्ये उतरतं. आणि काही याला कोल्ड प्रेस ऑइल बोलतात. प्रोसेस करताना ते त्याचं तापमान थंडच राहतं, त्यामुळे त्यातलं न्यूट्रिशनल व्हॅल्यू काही कमी होत नाही. आणि जे काही केमिकल आज आपण बघतो की कोलेस्ट्रॉलचा प्रत्येकाला प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे प्रत्येक घरामध्ये जर तुम्ही कोणाचे, माझे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असू शकतं, तसंच कोणालाही कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असू शकतो. पण आपल्या हातात असतं की जर आपल्याला ऑइल सोडायचं नसेल पण आपल्याला ऑइल पण घ्यायचं असेल आणि ते जर तुम्हाला व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं असेल तर स्वामिनी हे ऑइल तुम्हाला परफेक्ट ऑप्शन आहे. आणि यांच्याकडे हे सगळं म्हणजे केमिकल फ्री ऑइल असतं, त्यामुळे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. यांच्याकडे करडईचं तेल खूप छान आहे. हे जे मी गेले अनेक वर्ष वापरते करडईचं तेल. आपण एक करडईचं दाखवूया, काढलंय का? करडईचं आहे. हा, सो हे करडईचं तेल आहे. सनफ्लॉवर सीड्स ऑइल म्हणतात करडईचं तेल, आणि हे खूपच छान असतं. आपण आता हे ओरिजिनल कसं ओळखायचंय हे पण मी तुम्हाला सांगते. तर दादा आपण सांगूयात त्यांना की ओरिजिनल कसं, आणि आपण जे बाजारात घेतो भेसळयुक्त, आपल्याला जे सांगतात लाकडी घाण्याचं तेल आहे आणि विकतात, ते कसं ओळखायचं हे पण ते तुम्हाला सांगते. नक्कीच. जसं बघायला गेलं तर तुम्ही ओरिजिनलिटी बघाल ना तर तुम्ही याचा थिकनेस खूप फरक असतो आपल्या नॉर्मल रिफाईन ऑइलमध्ये आणि लाकडी घाण्याच्या तेलामध्ये. प्रत्येक तेलामध्ये थिकनेसचा खूप फरक असतो, ते खूप घट्ट असतं. आणि ह्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी बघाल ना, ह्याच्यात थोडी ट्रान्सपरन्सी आहे कारण का या बियाण्याच्या त्या तेलामध्ये ट्रान्सपरन्सी असते. पण ही रिफाईन ऑइलची तुम्ही कम्पेअर करा ना तर ह्या आणि त्यामध्ये खूप फरक आहे. ही तुम्हाला थोडा थिक आणि ह्याच्यामध्ये थोडासा आणि गाळ असतो याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये नाही येतो आपला सेटल झालाय मोस्टली शेंगदाणा आणि ह्याच्यामध्ये थोडासा गाळ दिसेल खाली. ओरिजिनल आहे. सो शेंगदाण्याच्या तेलाला कसं ओळखायचं तर त्यांनी सांगितलं की हे बघा इथे तुम्हाला हा गाळ दिसणार पांढरा. सो जो ते ओरिजिनल तेल असतं. आणि हे खरंच मी आता बघत होते त्यांच्या इथे की ते कसं काढत आहेत वगैरे तेल. सो मी तुम्हाला ते दाखवेनच नंतर. पण तुम्हाला जर हे असं ओरिजिनल तेल हवं असेल तर ते सुद्धा मिळतं. आता हे कोणतं तेल आहे? हे खोबरेल तेल. आणि खोबरेल तेलचं सुद्धा तेच असतं की जेवढं ट्रान्सपरंट तेवढं ते ओरिजिनल, आणि जेवढं ते जाड तेवढं ते ओरिजिनल. आणि दुसरा अजून एक गुणधर्म म्हणजे असं म्हणतात की तेलाला वास नसतो. पण तुम्ही लाकडी घाण्याचं प्रत्येक तेल वापराल ना तर तो जो बियाण्याचा स्मेल आहे ना तो तुम्हाला तेलाला मिळणार. त्याची अजून एक प्युरिटी ओळखायची अजून एक पद्धत आहे. आता आपण शेंगदाण्याचं तेल काढत असताना शेंगदाण्याचा घमघमाट सुटला इकडे. सो तसंच असतं हे की जर तुम्ही हे बघितलं मोहरीचं तेल, तर मोहरीचा जो स्मेल असतो तो त्या तेलाचा जो स्मेल असतो तो यामध्ये उतरलेला असतो. खूप छान. आता आपण ह्यांचे प्रकार बघूयात कोणते कोणते प्रकारचे तेल आहेत, आणि आपण साईजेस पण बघणार आहोत, प्राइजेस पण बघणार आहोत. ठीक आहे. तर कोकोनट ऑइल हे छोटं कितीला म्हणाला? हे 200 ml आहे. हे तुम्हाला एक 160 ला मिळून 160 ला, आणि हे 100 रुपयाला होतं. 100 रुपयाला होतं. येस. तर याच बरोबर आल्मंड ऑइल जे छोटे आहे ते 120 ला आहे. हे सॉरी हे 180 ला आहे. हे 160 ml आहे. 60 ml 180 रुपये. 180. आणि हे आल्मंड ऑइल आहे 200 ml आहे. हे तुम्हाला एक 600 रुपयाला मिळून. 600. एवढं महाग का असतं आल्मंड ऑइल? ऑलमंड ऍक्च्युली ऑलमंड आपला बियाण्याचाच भाव तसा आहे. आणि कसं असतं ऍक्च्युली महाग म्हणण्यापेक्षा आहे ना, हे तेल आपलं काढण्याची जी प्रोसेस आहे ना, तर प्रत्येक 1 लिटर मागे ना प्रत्येक बियाणे आपल्याला 2.5 ते 3 किलो बियाण्याला. सगळ्यात महागडं हेच असेल. येस, एक्झॅक्टली. सगळ्यात महागडं हेच आहे. ओके. आणि हे कोणतं आहे? हे शेंगदाणा तेल. हे कसं आहे? अर्धा लिटर आहे. हे 200 रुपये. आणि 1 लिटर शेंगदाणा घ्याल तर तुम्ही ते 360 रुपये. 360 रुपये. आणि आपल्याकडे शेंगदाणा तेल आणि करडई तेलामध्ये 5 लिटरचे अवेलेबल आहे, कारण का जास्त करून खाण्यासाठी आपल्याकडे शेंगदाणा आणि करडई तेल वापरतात, त्यामुळे त्याच्यामध्ये 5 लिटर पण अवेलेबल आहे. सनफ्लॉवर ऑइल वगैरे पण असतं? सनफ्लॉवर ऑइल नाही ठेवत ऍक्च्युली. सनफ्लॉवर ऑइलचं आपण नाहीच ठेवत. सनफ्लॉवर लोक वापरतात पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये, कारण का आपल्या वातावरणात ते नाही सुटेबल आहे ते, त्यामुळे आम्ही ते ठेवतच नाही. तर जेनेटिक पण असतं, म्हणजे आपण जिथे राहतो तिथलं आपण खाल्लं पाहिजे. जसं आपण कोकणात असू तर मासे आणि भात खाल्ला तर तुम्हाला त्याचा काही फरक पडणार नाही. पण जर तेच तुम्ही कोल्हापूर साईडला जाल किंवा थोडं असं तुम्ही नागपूर साईडला जाल
किंवा जळगाव साईडला जाल तर तुम्हाला ते फरक पडेल पचताना नक्कीच. प्रॉब्लेम होतो नेहमी, आणि म्हणून जिथलं आपण आहोत तिथलं आपण खाऊ शकतो, नक्कीच. सो त्याचा त्रास नाही होत. तर कोकणी माणूस जास्त चपाती नाही खाऊ शकत, बरोबर. त्याला भातच लागतो. भातच लागतो, तसंच- त्याशिवाय तिचं पोट नाही भरत. येस. आणि जळगावचे लोक असतील तर त्यांना काय तर भात नको, आम्हाला चपाती भाकरी द्या बस, भाकरी. असं असतं ते. म्हणजे तिकडचं सनफ्लॉवर ऑइल जिथे पिकतं सनफ्लॉवर तिथे तिकडेच त्यांच्यासाठी खावं, चांगलं. येस. अजून कोणते तुमच्याकडे करडई? आपण अजून जरा हे- मोठा 1 लिटर पण टाकू, 5 लिटरचा. आपले कढई तेलाचा 5 लिटरचा कॅन आहे, येस. आणि त्याचबरोबर शेंगदाणा आहे 5 लिटर आहे. फक्त ह्या दोनच या ह्याच्यामध्ये 5 दोनच लिटर याच्यामध्ये, कारण का हे जास्त करून आपल्या इकडे शेंगदाण्याने कढईच वापरलं जातं. येस. मला करडईच्या जेवणामध्ये. तेलाबद्दल म्हणायचं आहे की हा. करडईचं तेल खरंच तुम्ही वापरलं पाहिजे प्रत्येकाने. बरोबर. ज्यांना कोणाला घरामध्ये तुमच्या हार्टचा प्रॉब्लेम असेल त्यांनी, किंवा ज्यांना कोणाला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर बऱ्यापैकी तुमचा कंट्रोलमध्ये राहतो कोलेस्ट्रॉल. हे वापरल्याने तुम्हाला खरंच कोणता त्रास होत नाही. आणि ह्याच्यामध्ये 5 लिटर सुद्धा आहे. काय प्राइस आहे 5 लिटर? 5 लिटरची 2200 रुपये प्राइस आहे 5 लिटरची. ते आपण तुम्हाला इकडे मिळून जाईल. येस. आणि अजून काही आहे तुमच्याकडे? अजून नाही, आपले 6 प्रकारचे तेल आहेत. हा. प्रत्येक तेलामध्ये वेगवेगळे साईजेस आहेत. हम्म. जसं ओके. बरं, आणि जर मला आता दादरमध्ये नाही जमत यायला तर ओके. तुम्ही घरपोच पाठवता का? आम्ही घरपोच पाठवतो. त्याचे काही क्रायटेरिया, म्हणजे जसं 5 लिटरच्या वरती आम्ही फ्री डिलिव्हरी देतो. ओके. ऑल ओव्हर मुंबई? ऑल ओव्हर मुंबईमध्ये. येस, ऑल ओव्हर मुंबईमध्ये 5 लिटरच्या वरती फ्री डिलिव्हरी देतो. तुम्हाला मग मिळून जाईल. तुम्ही ऍड्रेस आणि तुम्ही हे म्हणजे फोन करून सांगितलं तुम्हाला ऑर्डर तुम्हाला मिळून जाईल. आणि जर तुम्हाला 1 लिटर वगैरे हवं असेल तर वी फास्ट तुम्ही बुक करू हा, शकता? वी फास्ट, किंवा तुम्हाला मग चार्जेस लागतील तसे. ते आम्ही पण पोहोचवायचा प्रयत्न करूच. ते कमी चार्जेस मध्ये होईल. आमचा ऍक्च्युअली प्रयत्न असा आहे की कमीत कमी लोकांना शुद्ध तेल मिळावं आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहावं. हा आमचा प्रयत्न. म्हणून आमचा प्रयत्न तोच आहे की तुम्ही आमच्याकडनं घेतलं तर आम्ही चार्जेस कमी लावायचा प्रयत्न करू. बाकी नाही तर मग ते बाकी आता ऑप्शन तर भरपूर आहेत, वी फास्ट, पोर्टर वगैरे. आणि मी तुम्हाला म्हणाले तसं की रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचं तेल हवं असेल, जर तुम्हाला छान क्वालिटीचं एकदम ओरिजिनल लाकडी घाण्याचं तेल हवं असेल तर तुम्हाला कुठे यायचंय तर दादरच्या स्वामिनी ह्या दुकानामध्ये यायचंय. सो इथे या, नक्की या आणि इकडनं खरेदी नक्की करा. यांच्याकडचं ऑइल खरंच खूप हेल्थसाठी चांगलं असतं. नक्की या आणि खरेदी करा. दादा थँक्यू, आज तुम्ही लोकमत सखेवर आलात त्याबद्दल, आणि ऑल द बेस्ट. तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. थँक्यू सो मच.